नमस्कार माहिती फॅमिली, मी आहे गौरी भोसले आणि आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये 10वीचा मॅथ्स पार्ट 1 चा 5वा धडा प्रोबॅबिलिटी, त्यातील प्रॅक्टिस सेट 5.2. तर त्यातला आपला पहिला प्रश्न आहे, तो आहे फॉर ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट राइट सॅम्पल स्पेस S and number of sample points n of S. तर हा आहे आपला पहिला प्रश्न. 1 coin and 1 dice are thrown simultaneously. तर आपल्याला काय सांगितले, एक कॉइन आहे तो फेकलाय आणि त्यासोबतच 1 डाइस आहे तोही देखील फेकलाय. मग आपल्याला कॉइन फेकल्यावरती कोणकोणते सॅम्पल स्पेस भेटतात, तर हेड अँड टेल. आणि 1 डाइस फेकल्यावरती कोणकोणते भेटतात, 1 2 3 4 5 and 6 हे आपल्याला भेटतं. आता आपण हे दोन्ही सोबत फेकले, मग आपल्याला सॅम्पल स्पेस काय भेटेल बघा. सॅम्पल स्पेस हा S ने डिनोट करतात, कॅपिटल S ने, देन कर्ली ब्रॅकेट. आणि आपण आता लिहायचं दोन्ही सोबत फेकले, म्हणजे आपण दोन्ही सोबत फेकले तर एका म्हणजे कॉइन वरती काय येऊ शकतं, हेड येऊ शकतं आणि डाइस वरती 1 येऊ शकतं, पुन्हा हेड येऊ शकतं, 2 येऊ शकतं डाइस वरती, असं करत करत 6 पर्यंत. मग आपला सॅम्पल स्पेस काय येईल, 1H, त्यासोबतच एक सोबत टेल पण येऊ शकतो, देन 1 टेल. देन आपण सेकंडला थ्रो केलं तर काय येऊ शकतं, 2 हेड, 2 टेल, असं अप टू 6 पर्यंत. 3H, 3T, 4 हेड, 4 टेल, 5 हेड, 5 टेल, 6 head, 6 tail, and then curly bracket complete. हे आपण कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहितो आणि हा झाला आपला सॅम्पल स्पेस, बरोबर. आता आपला नंबर ऑफ सॅम्पल स्पेस काय येईल, तर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल्स टू, आता नंबर किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and 12. तर आपला सॅम्पल स्पेस झाला 12, बरोबर. पहिल्यांदा आपण दोन्ही एक साथ फेकले, 1 कॉइन अँड 1 डाइस. आपल्याकडे काय येऊ शकतं, 1 हेड, म्हणजे कॉइन वरती हेड येऊ शकतं, डाइस वरती 1 येऊ शकतं, हेड येऊ शकतं, 5 येऊ शकतं. हे सगळं करत आपण केलं तर आपल्याकडे हा सॅम्पल स्पेस आला आणि हे नंबर ऑफ सॅम्पल, म्हणजे जे सॅम्पल स्पेस आहे त्यांची जी संख्या आहे ती आपली नंबर ऑफ सॅम्पल्स मध्ये येते. म्हणजे जेवढे सॅम्पल तेवढी सॅम्पल स्पेस, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. हा आहे आपला दुसरा प्रश्न, पहिल्यातला सब दुसरा. तर काय दिलेला आहे आपल्याला, 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म युजिंग डिजिट्स 2 3 5 विदाउट रिपीटिंग अ डिजिट्स. आता आपण सॅम्पल स्पेस लिहिणार, तर काय येणार आपल्याला, दोन संख्या म्हणजे 2 अंकांची संख्या बनवायला लावलेली आहे. तर आपण काय घेऊ शकतो, आता हे आपले नंबर्स आहेत, बरोबर. आपण एकदा 2 वरती 3 घेऊ शकतो, 2 बरोबर 5 घेऊ शकतो, पुन्हा 3 बरोबर 2 घेऊ शकतो, 3 बरोबर 5 घेऊ शकतो. बट त्यांनी आपल्याला कंडिशन दिलेली आहे की एक नंबर डबल झाला नाही पाहिजे, म्हणजे 22 आलं नाही पाहिजे, 33 आलं नाही पाहिजे आणि 55 आलं नाही पाहिजे, म्हणजे अशी संख्या नाही झाली पाहिजे. तर आपलं सॅम्पल्स मध्ये काय येईल, एक तर 23 बनू शकते, देन 25 32 35 52 and 53. हे झालं आपला सॅम्पल स्पेस. आता नंबर ऑफ सॅम्पल स्पेस काय येईल, त्या संख्या मोजायच्या, जेवढ्या संख्या तेवढा नंबर ऑफ सॅम्पल स्पेस, 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजे आपला सॅम्पल स्पेस आला 6. हा आहे आपला दुसरा प्रश्न. तर काय दिलेला आहे, द एरो इज रोटेटेड अँड इट स्टॉप्स रँडमली ऑन द डिस्क, फाइंड आउट ऑन विच कलर इट मे स्टॉप. आपल्याला ही डिस्क दिलेली आहे, यावरती 6 कलर आहेत, बरोबर. कोणकोणते कलर आहेत, रेड, ऑरेंज, येलो, ब्ल्यू, ग्रीन अँड पर्पल. तर त्यांनी सांगितलेलं आहे हा जो एरो आहे तो रँडमली कोणत्या रंगावरती येऊन थांबेल हे तुम्ही सांगायचंय. तर आपला पहिल्यांदा आपण सॅम्पल ऑफ स्पेस लिहिणार, बरोबर. S इज इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट. देन आपल्याकडे जे कलर आहेत
ते आपला सॅम्पल स्पेस येणार, कारण की जेवढे कलर आहेत ते रॅन्डमली सांगितलंय. मग रॅन्डमली कोणत्याही कलरवरती एरो सांगू शकतो. म्हणजे आपला सॅम्पल स्पेस काय येईल तर रेड, ऑरेंज, येलो, पर्पल, ग्रीन अँड ब्ल्यू. बरोबर. तर हा झाला आपला सॅम्पल स्पेस. म्हणजे रॅन्डमली सांगितलंय, रॅन्डमली कोणत्या ह्याच्यावरती एरो थांबेल तर 6 कलर आहेत, कोणत्याही कलरवरती एरो थांबू शकतो. आपल्याला थोडीच माहितीये की तो रेडवर थांबेल, तो ऑरेंज वरती थांबेल, म्हणून हा आपला सॅम्पल स्पेस आला. कारण की कोणत्याही डिस्कवरच्या कोणत्याही कलरवरती एरो थांबू शकतो, त्यांनी सांगितलंय रॅन्डमली, म्हणून मग हे सगळे कलर आपल्या सॅम्पल स्पेस मध्ये येतील. आता नंबर ऑफ सॅम्पल स्पेस काय येईल तर जेवढी संख्या इथे आहे तेवढी संख्या आपल्याला इथे लिहायची आहे. बरोबर. मग कलर आहे 6, देन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज 6. आहे आपला तिसरा प्रश्न. तर तिसऱ्या प्रश्नात काय आहे, इन द मंथ ऑफ मार्च 2019 फाइंड द डेज ऑन विच द डेट इज अ मल्टिपल ऑफ 5. म्हणजे हे आपल्याला कॅलेंडर दिलेलं आहे मार्च 2019चं. तर यामध्ये आपल्याला काय बघायचंय की 5 चे जे मल्टिपल आहेत म्हणजे 5, 10, 15 म्हणजे ज्या 5च्या पाड्यात असतात, 5 ने ज्यांना भाग जातो, त्या संख्या यामध्ये कोणत्या वारी आलेल्या आहेत. तर पहिली तर आपली 5 आहे, ही 5 ची मल्टिपल आहे. दुसरी आहे 10, तिसरी आहे 15, चौथी आहे 20, पाचवी आहे 25 आणि सहावी आहे 30. तर ह्या आपल्या ज्या 5च्या मल्टिपल आहेत त्या संख्या आहेत. बरोबर. तर आता ह्या कोणत्या वारी आलेल्या आहेत. आता मंडे आलेला आहे, ट्यूजडे, वेन्सडे आलेला आहे अँड थर्सडे नाहीये, फ्रायडे, सॅटरडे अँड संडे. तर डेटची लिस्ट बनवली, फाइंड द डेज. बरोबर. मग आपण सॅम्पल स्पेस मध्ये येणार, सॅम्पल स्पेस अँड कर्ली ब्रॅकेट, देन लिहिणार मंडे, then Tuesday, then Wednesday, then येणार आपला फ्रायडे, सॅटरडे अँड संडे. तर हा झाला आपला सॅम्पल स्पेस. म्हणजे या वारी ज्या तारखा आलेल्या आहेत त्या तारखांच्या इथे 5 ने मल्टिपल असणारी संख्या आहे. बरोबर. तर आपला नंबर ऑफ सॅम्पल स्पेस काय येईल तर आपला नंबर ऑफ सॅम्पल स्पेस येतोय जेवढे डेज तेवढा नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. म्हणजे आपला सॅम्पल स्पेस आलेला आहे 6. आहे आपला चौथा आणि प्रॅक्टिस सेटचा शेवटचा प्रश्न. तर काय दिलेला आहे आपल्याला यामध्ये, फ्रॉम अ रोड सेफ्टी कमिटी ऑफ from two boys B1 B2 and 2 girls G1 G2 complete the following activity to write the sample space. म्हणजे ही ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे आणि ही ऍक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची आहे. बरोबर. आता त्यातला ए आहे की कमिटी ऑफ 2 बॉयज. आता आपल्याला प्रश्नातच दिलेला आहे की 2 बॉयज कोणते आहेत, B1 B2. बरोबर. आणि कमिटी ऑफ 2 गर्ल्स इथे पण प्रश्नातच दिलेला आहे G1 G2. बरोबर. आता चौथं दिलेलं आहे कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल. आता पहिला पण बॉय घेऊया B1. बरोबर. आणि दुसरी घेऊया आपण गर्ल G1. आता पहिल्या मुलावर दुसरी मुलगी B1 अँड G2. पुन्हा आपण दुसरा मुलगा घेऊया B2 G1 आणि दुसऱ्या मुलावर दुसरी मुलगी B2 अँड G2. आता आपला सॅम्पल स्पेस काय येईल, सॅम्पल स्पेस आपला एक तर हा आणि हे दोन असा मिळून आपला झाला सॅम्पल स्पेस. आणि ही ऍक्टिव्हिटी महत्त्वाची आहे
ही प्रत्येक पेपरमध्ये पडते, म्हणजे बोर्डाला देखील पडते आणि हा इम्पॉर्टंट आहे. ही ऍक्टिव्हिटी ही पडते पेपरमध्ये. तर सॅम्पल स्पेस काय येणार आपला, एक तर येईल B1 B2, देन B1 G1, then B1 G2, B2 G1 and B2 G2 आणि शेवट राहिला आपला G1 G2. हा झाला आपला सॅम्पल स्पेस. म्हणजे फक्त आपल्याला ह्या दोन ऍक्टिव्हिटी दिल्या. सॅम्पल स्पेस मध्ये काय येतं, दोन्ही मुली पण चालतील, एक मुलगा एक मुलगी पण चालेल, अशी झाल्या ह्यांचं सॅम्पल स्पेस. तर किती होतं सॅम्पल स्पेस आपला, 1 2 3 4 5 6. म्हणजे आपला नंबर ऑफ सॅम्पल स्पेस हा होतोय 6. इथं झाला आपला हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट आणि दुसरा प्रॅक्टिस सेट तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ मध्ये पाहायला भेटेल.